सातपूर शहरातून नाशिककडे जाणाऱ्या सेंट्रलिंक बसच्या नादुरुस्त लायनरमुळे सेंट्रलिंक बसमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या। प्रवाशांची एकच तारांबळ उडाली। सातपूर पोलीस स्टेशनच्या समोर मंगळवारी दिनांक 20 सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत सविस्तर माहिती अशी की सेंट्रलिंक बस क्रमांक MH15 GB 8009 ही बस सातपूर मार्गे नाशिक येथे जात होती। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही बस सातपूर पोलीस स्टेशन येथे आली असता बसचा लायनरच्या तांत्रिक बिघाडामुळे जोराचा आवाज आला व बसच्या खालच्या बाजूने धूर निघू लागला। बसमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून त्वरित बस थांबवली। यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते। धूर पाहून बसमधील प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली। आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत बसमधून प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यासाठी मदत केली। थोड्याच वेळात धूर बंद झाला। या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते। सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या सेंट्रलिंक बसेसना आवश्यक ते साहित्य पुरवण्यात येत नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागत आहेत। संबंधितांनी प्रशासनाने गंभीरतेने बघण्याची गरज असून आवश्यक ते दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।